श्री स्वामी समर्थ मंडळी, हा व्हिडिओ जर आज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि शेवटपर्यंत पाहिल्यानंतर जर व्हिडिओ आवडला तर तुमच्या लोकांपर्यंत नक्कीच पोहोचवा. मंडळी, आपण जे काही आयुष्यात प्रयत्न करतोय ना, तर कधी कधी आपण इतकं त्या प्रयत्नांपासून थकून जातो, कारण आपल्याला प्रयत्न करूनही यश मिळत नसतं आणि आपल्याला एका वेळेला तर असं वाटतं की देव नक्की आपल्यासोबत आहे का, म्हणजे देवाचं नक्की आपल्यावर लक्ष आहे का, मी ज्या गोष्टीत प्रयत्न करते किंवा करतोय त्यात मला यशच येत नाहीये, तर त्याच्यामुळे आपण निराश व्हायला लागतो. पण खरं तर इथूनच स्वामींची लीला सुरू होते. इथूनच खरं तर तुम्हाला स्वामींवरती विश्वास ठेवून जे जसं होतंय तसं अथक परिश्रम आणि प्रयत्न करत राहणं गरजेचं आहे. मंडळी, एक आई जेव्हा ना बाळाला हवेत भिरकावते तेव्हा ते बाळ न घाबरता हसत असतं. का? कारण त्याच्या आईवर संपूर्ण विश्वास असतो की आई मला पडू नाही देणार किंवा लागू नाही देणार. तसंच आपल्यालाही काही गोष्टींमध्ये म्हणजे आपण कधी कधी जेव्हा गोष्टी होतात ना तेव्हा विचार करतो की हे कसं काय शक्य आहे, पण ते तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कुवतीवर न ठरवता तुम्हाला या गोष्टीचा विश्वास असला पाहिजे की स्वामी हे घडवतायत आणि हे होऊनच राहणार. ते कसं, कधी, कुठे ह्याचा तुम्ही विचार नका करू. आणि मला असं वाटतं की स्वामी जे आपल्यासाठी योग्य आहे ना तेच करतात, तर त्याच्यामुळे तुमचा फक्त विश्वास त्यांच्यावर असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे तो विश्वास त्यांच्यावर ठेवा आणि बघा, म्हणजे तुम्ही जे प्रयत्न करताय ना त्याचं यश किंवा त्याचे जे काही परिणाम असतील ना ते म्हणजे कधी घडून येतील ना तुम्हाला कळणारही नाही. त्यामुळे स्वामींची उपासना करा, त्यांच्या समोर हात जोडा, त्यांना तुम्ही नतमस्तक व्हा, स्वतःला त्यांना सोपवून द्या आणि बघा कसा चमत्कार घडतो ते तुमच्या आयुष्यात. व्हिडिओ आवडला असेल आणि जर तुम्हाला भक्तीचं म्हणजे तुम्हाला वाटत असेल की एखाद्याला स्वामीबद्दल काहीतरी चांगल्या गोष्टी माहिती पडल्या पाहिजेत किंवा काय, तर आपल्या लोकांपर्यंत व्हिडिओ नक्की पोहोचवा. श्री स्वामी समर्थ.